ओके, गुड मॉर्निंग. आजचा थॉट सगळ्यांनी वाचला असेल. सिंपल साधं मिनिंग याचं. डोंट टेक रेस्ट आफ्टर युअर फर्स्ट विक्ट्री बिकॉज इफ यू फेल इन सेकंड मोर लिप्स आर वेटिंग टू से दॅट युअर फर्स्ट विक्ट्री और जस्ट लक. ठीक आहे, ज्याला प्रॉपरली इंग्लिश समजते. अर्थ एकदम सिंपल साधा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये हा एक वाक्य थोडक्यात म्हणता येईल ते म्हटलं होतं की जी काय आपली पहिली विक्ट्री आहे, जी आपला फर्स्ट विन आहे, जो आपला पहिला विजय, त्यानंतर आपण जर रेस्ट घेतलं, ज्यावेळेस आपण रेस्ट घेतो, आपल्या अंगामधली जी काही क्षमता आहे किंवा जे काही आपले स्किल्स आहे ते कुठेतरी त्या ठिकाणी बोथड होत जातात. तलवारी जर ठेवल्या मॅनातनं बाहेर वगैरे तो कंटिन्यू मॅनामध्ये त्याची धार कमी होते. तसं स्किल्स आणि माइंडसेट आणि जे काही विचार आहे, जे काही नॉलेज आहे, ते जर एकाच जागी संथतेपणे ठेवलं तर ते थोडक्यात एक काळ असा येतो की तो नाश पावत जातात. ते नॉलेज असेल किंवा जे काही स्किल असेल ते कमी होत जातात. नवीन ज्या काही गोष्टी येतात, घडामोडी येतात, त्यानुसार अपडेटेड नाही राहिलं तर त्या गोष्टी लोप पावत जातात. तसंच या ठिकाणी यांनी सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग करताय, जोपर्यंत तुमची व्हिक्ट्री आहे, त्या व्हिक्ट्रीला अनुसरून कधीच रेस्ट घेऊ नका. रेस्ट घेतलं तर तुमचं नॉलेज कमी होणार आहे, तुमची जी काही स्किल्स आहे, ॲबिलिटी ती कमी होणार आहे. आणि ज्या वेळेस त्या सगळ्या गोष्टी कमतरता भासल्यामुळे तुमची जी काही सेकंड टाइम जी काही जर्नी असेल, जे काही टार्गेट असेल, त्यावेळेस तुम्ही फेल जर झाला, सगळेजण म्हणणार आहे किंवा पहिल्यांदा हा जो काय माणूस जिंकलाय ते फक्त निव्वळ योगायोग होता आणि तो फक्त एक लक बाय चान्स जिंकून गेला. पण त्याच्या मागे आपण किती केलेली मेहनत आहे, किती परिश्रम आहे, किती रात्र आपण त्या ठिकाणी जागलेलो आहे. एखादी एक्झाम असेल, एखादं काही टार्गेट असेल, बिझनेस असेल कुणाचा, तर त्याला फक्त त्या ठिकाणी ते एक लकचं नाव त्या ठिकाणी दिलं जातं. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कुठलीही व्हिक्ट्री असू दे, स्वतःला कमी समजू नका. जरी जिंकला तर एकदम हरळून जाऊ नका की मला सगळंच येते, मला सगळंच येते, है की नाही. अभ्यास करत राहा, निरंतर चालत राहा. विजय हा स्टेप बाय स्टेप असतो. जसं सगळेजण आता अद्ययावत माहितीनुसार सगळ्यांना माहित असेल, शेअर मार्केटचा ग्राफ कधी पण असा जात नाही, असा जातो कधी, है की नाही. वर जातो, परत खाली होतो, परत वर जातो, खाली होतो. व्हिक्ट्री पण असते, फेल्युअर पण असतं, परत व्हिक्ट्री असते, परत फेल्युअर असतं. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हार मानायची नाही. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे वाक्य सांगितले त्याप्रमाणे कंटिन्यू कार्यरत राहील. ठीक आहे, थँक्यू.